कोल्हापुरातील काळम्मावाडी धरणाची गळती आता मोठ्या प्रमाणात वाढल्याचं समोर आलंय। 25.39 टीएमसी पाणी साठ्याची क्षमता असलेल्या या धरणातून सध्या मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती सुरू असून धरणातून प्रति सेकंद 350 वरून आता 700 ते 800 लिटर पाण्याची गळती सुरू असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय। धरणातील पाण्याची गळती वाढल्याने पाणलोट क्षेत्रातील नागरिक भीतीच्या छायेखाली तर आहेतच, त्यातच गळती असल्याने मागील 2 वर्षांपासून धरण पूर्ण क्षमतेने भरलंही जात नाहीये। त्यामुळे पाण्याचा तुटवडाही जाणवतोय। सरकारने तातडीने धरणाची गळती थांबवावी, अन्यथा पाटबंधारे विभागाला टाळे ठोकू असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिलाय। काळमवाडी धरण हे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे। गेल्या किती तर वर्ष झालं काळमवाडी धरण हे लिकीज आहे आणि ह्या वर्षी मोठ्या प्रमाणात लिकीज तिथं झालेला आहे। केंद्र शासनानं आणि राज्य शासनाने ह्याच्यावर लवकर निर्णय घेणं गरजेचं आहे। जर काय नाही झालं तर एक शेतकऱ्यांची मोठी हानी होणार आहे, जमिनीचं नुकसान होणार आहे आणि ह्याला कारणीभूत फक्त राज्य शासन आणि केंद्र शासन याला असेल। जर आम्ही थोड्या दिवसात जर याचा निर्णय नाही लवकर घेतला तर आम्ही सर्व शेतकरी, मी एक दूधगंगा वेदगंगा एक समितीचा सदस्य म्हणून बोलतोय आणि एक नदीकाठचा शेतकरी म्हणून बोलतोय, जर ह्या निर्णय नाही घेतला तर याच्यावर आम्ही मोठ्या प्रमाणात मोर्चा काढणार आहे आणि पाटबंधार ऑफिस हे आम्ही बंद करणार। याचा निर्णय लवकर शासनाने घ्यावी, माझी हात जोडून विनंती आहे।